शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक व बैलगाडी धारकांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। सध्या ऊस कारखाना सुरू झाल्यामुळे सर्व ठिकाणी ऊस वाहतूक सुरू झाली असून काही ट्रॅक्टरांच्या मागे रिफ्लेक्टर नसतो, त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे। तसेच ऊस वाहतूक करणारे बैलगाडी धारकांनी सुद्धा गाडीच्या मागे फलक, रिफ्लेक्टर, रेडियम लावली जात नाहीत, त्यामुळे सुद्धा अपघाताचं प्रमाण वाढ होत आहे। त्याचप्रमाणे काही बैलगाडी धारक क्षमतेपेक्षा जादा ऊस गाडीमध्ये भरून नेत असतात, त्यामुळे त्या बैलांना त्याचा त्रास होतो। त्यामुळे ते बैलजोडी बाजूला सरकतात, पण त्या बैलजोडीच्या जूच्या बाजूला पाईपला पत्र्याच्या टोकदार गोलाकार लावल्यामुळे त्या बैलांना इजा पोचतो। टोचल्यामुळे त्या बैलांच्या मानेतून रक्त वाहतो, तरीसुद्धा याकडे बैलगाडी धारक दुर्लक्ष करून ऊस वाहतूक करतात। ते रक्त पाहून नागरिकांना फार दुःख होतो। त्या बैलांना त्रास देणाऱ्या बैलगाडी धारकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा।